नवीनच कॉलेजला जाताय आणि समजत नाही कसा मेकअप करावा, किंवा नवीनच ऑफिसला लागलाय आणि समजत नाही कसा मेकअप करावा, किंवा जुने देखील आहात आणि तुम्हाला मेकअप करायची खूप आवड आहे, पण तरी देखील तुम्हाला समजत नाहीये की कसा मेकअप करावा. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक व्हिडिओ, असा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की एकदम थोडासा मेकअप करायचा, पण समोरच्याला समजलं देखील नाही पाहिजे की आपण मेकअप केलाय. त्यात असं वाटलं पाहिजे की खरंच जे नॅचरल स्किन अशी असू शकते, किंवा छान पावडर टिकली लावतो ना त्याप्रमाणे मेकअप, आणि तो खूप सुंदर दिसू शकतो असा मेकअप जो लॉंग लास्टिंग टिकू शकतो, खूप वेळापर्यंत टिकू शकतो. सो तो कसा करायचा, चला आज मी तुम्हाला शिकवणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर मेक चॅनलला सबस्क्राईब करा, आणि केले असेल तर थँक्यू सो मच. सगळ्यात पहिलं म्हणजे कॉलेजच्या मुली असतात आणि त्यांना ना काय करावं, कसं करावं मेकअप, खूप कन्फ्युजन असतं आपल्या मनामध्ये, आणि तेच कन्फ्युजन आज मी तुमचं घालवणार आहे. कारण मला असं वाटतं ज्या टायमिंगला मी कॉलेजला होते त्यावेळी मला कोणीही सांगणार नव्हतं की असं प्रेझेंटेबल दिसायचं आहे, तसं प्रेझेंटेबल दिसायचं, किंवा आता आम्ही ऑफिसला जातो तर आता आम्हाला समजायला लागलं. फर्स्ट टाइम जेव्हा ऑफिस जॉईन केलं तेव्हा नॉर्मल आपण टॅल्कमची पावडर असते पॉन्डची, ती लावून चक्क मी जायचे. आता तसं नाहीये. आता मी खूप छान तयारी करते, छान मी नटते वगैरे जाते, आणि जेणेकरून ते प्रेझेंटेबल दिसायचं असतं. आपण जर स्वतः प्रेझेंटेबल वाटलो तर आपला जो कॉन्फिडन्स आहे तो हाय लेवलला असतो, आणि हाय लेवलला आपला कॉन्फिडन्स असला तर आपली कामं देखील होतात की नाही. आणि तुम्हाला देखील माहितीच आहे, आपलं एक वेगळं ना असं वर्चस्व राहतं. सो अशा प्रकारे हवं असेल तुमचं छान असा, तुम्हाला लोक देखील छान कॉम्प्लिमेंट द्याव्यासे वाटत असेल तर चला आपण आज व्हिडिओ आपला सुरू करूया. पण त्याआधी आपण आपला वळतोय पहिल्या आधी स्किन केअर करे. कारण काय असतं, आपण कॉलेजला जाताना किंवा कुठेही जाताय, काहीही करताय, पण आपलं स्किन केअर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ते टाळून अजिबात चालणार नाही. कारण ना स्किन केअर जर तुम्ही नाही केलं तर त्याही पेक्षा वाईट परिस्थिती म्हणजे ही येते की आपल्याला चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये आपला चेहरा खराब होण्याची शक्यता असते, किंवा आपला मेकअप जो आहे तो देखील छान येत नाही. त्यामुळे नक्की स्किन केअर करूया. सो सगळ्यात पहिलं मी ते ऍड करते फक्त स्किन केअर, बाकी हा मेकअपचा भाग नाहीये, फक्त मी स्किन केअर नॉर्मली ऍड करते इथे. तर मी इथे यूज करणार आहे हा रोज वॉटर ब्लू हेव्हनचा. सो आपल्या चेहऱ्यावरती लावायचा, डॅब डॅब अजिबात करायचा नाहीये तुम्हाला. म्हणजे डॅब डॅब असं नॉर्मली करू शकता, पण असं रगडायचं वगैरे काहीच नाही. नॉर्मली असं ठेवायचा आणि त्याला ऑटोमॅटिकली आपला त्याला वाळू द्यायचा. आता इथे छान असा आपला टोनर वाळलेला आहे. आपण नेक्स्ट यूज करणार आहोत आपलं सिरम. तर हे आहे फॉक्सटेलचं सिरम. आता आपलं सिरम लावून झालंय. आता आपण वळतोय आपल्या मॉइश्चरायझर कडे. सो मॉइश्चरायझर साठी इथे मी यूज करते हा फॉक्सटेलचा मॉइश्चरायझर. तुम्हाला मी सांगते, मी ही रेंज वापरते सध्या, आणि मला असं पहिलं वाटायचं की रेंज जी असते ना आपली ती काही उपयोगाची नसते, पण असं काहीच नाहीये. जर तुम्ही एकाच रेंजचे काही प्रोडक्ट वापरत असाल तर खरंच असं खूप उपयोग होतो. उलट आपले ब्लेमिशेस वगैरे आहे ते कमी होण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. आणि हे जे मॉइश्चरायझर आहे ना ते खूप लाईट वेट आहे. जर तुमची कॉम्बिनेशन किंवा तुमची जर ऑइली स्किन असेल तर गो फॉर इट गाईज. सगळ्या स्किनसाठी आहेच, पण जर स्पेशली ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किन असेल तर खरंच जा. खूप लाईट वेट आहे आणि प्रचंड सुंदर आहे. आता मॉइश्चरायझर लावून झालंय तर सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ते म्हणजे आपलं सनस्क्रीन. कारण ते लावावंच लागतं, त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच पर्याय नाहीये. त्याच्यामुळे अजिबात ते टाळायचं नाही. कुठल्याही प्रकारचं सनस्क्रीन घ्या आणि ते लावा. मी ते हायड्रा सनचं सनस्क्रीन घेतलंय. आणि तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी लावणार नाहीये वगैरे, काही त्याला ऑप्शन नाहीये. कारण तुम्ही ऑफिस आहात, कॉलेजमध्ये तुम्ही जाताय ना, तुम्हाला SPF 30 हे जास्त लावावं लागेल आणि ते सारखं रिअप्लाय पण करावं लागेल. सो तुम्हाला त्याच्यामुळे काही पर्याय नसतो. त्यामुळे असं नाही बोलायचं की आम्हाला सनस्क्रीन वगैरे काही लावत नाही, आणि इन्व्हेस्ट करा सनस्क्रीन मध्ये. आतापासून जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर पिगमेंटेशनचा जो नंतर प्रॉब्लेम होतो तो काही तुम्हाला होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आतापासूनच सनस्क्रीन लावायला सुरुवात करा. पहिल्या जेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावता ना तेव्हा चेहऱ्याला वेगळंच काहीतरी वाटतं, आणि त्याला असं वाटतं की काहीतरी वेगळं थापलंय किंवा काहीतरी वेगळं. अचानक तुम्ही सनस्क्रीन लावल्यामुळे खूप जास्त घाम सोडतो, पण हळूहळू तुमचा चेहरा नॉर्मलवर येतो आणि तो घाम सोडायचाही बंद करतो. स्वतः सनस्क्रीन लावून झाले 10 मिनिट थांबायचं आणि आपला मेकअप सुरू करायचा. कारण काय होतं कधी कधी आपल्याला थोडासा घाम येऊ शकतो, आणि जर लगेच सुरू केलं ना मेकअप आणि सनस्क्रीन मिक्स होते, आणि ते मिक्स होऊ नये आणि
आपला मेकअप छान राहावा किंवा सनस्क्रीन छान राहावी, सनस्क्रीनचा जो उपयोग आहे तोच व्हावा, त्यासाठी असतं ते सगळं. सो काय करायचंय, थोडा वेळ थांबायचं, सोबत घाम देखील येतो आणि घाम जर आला आणि मेकअप तुम्ही त्याच्यावर केलात तर तो मेकअप विरघळू शकतो. त्याच्यामुळे घाम येऊन जाऊ दे, 10-1 मिनिटं होऊन जाऊ दे. आता आपण नंतर मेकअप करूया. आता इथे ना आपलं स्किन केअर छानपैकी झालेलं आहे. आता आपण वळतो आपल्या मेकअपकडे. मग मेकअप मधली पहिली स्टेप काय बरं? तर जर तुम्ही नवीनच असाल ना, तर तुम्हाला मी पुन्हा एकदा सगळं समजावून सांगते. आणि हा, मी सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये ना पूर्ण समजावून सांगते. कारण म्हणजे कसं असतं माहितीये, कोणीही कुठलाही व्हिडिओ जरी सुरू केलात ना, तरी तुम्हाला सगळं समजणार आहे. मी प्रॉपर असं समजावूनच सांगितलंय. असं काही उलटं सुलटं सांगितलं नाही की हा माझा तो व्हिडिओ बघून या किंवा सगळे व्हिडिओ तुम्ही बघावेच लागतील तर तुम्हाला हा व्हिडिओ समजणार, असं काहीच नाहीये. तुम्ही कुठलाही व्हिडिओ सुरू करा, तुम्हाला तिथून मस्त समजत जाणार. सो तसंच आहे आजचा व्हिडिओही आपण तसंच बनवणार, एकदम इन्फॉर्मेटिव्ह, थोडासा मोठा होणार व्हिडिओ. पण ठीक आहे, तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, सगळं समजायचं असेल, तुम्हाला मेकअप यावाच असं वाटत असेल ना, तर खरंच हा व्हिडिओ बघा. तुम्हाला मेकअप येईलच ह्याची माझी गॅरंटी. आणि मला कॉमेंट करून सांगा बरं का, जर तुम्ही ट्राय केलात तर. तो सगळ्यात पहिलं काय असतं, प्रायमर. तर प्रायमरचा उपयोग काय आहे बरं? तर प्रायमर आपल्या चेहऱ्यामध्ये आणि मेकअपमध्ये एक लेअर क्रिएट करतं, सोबतच पोर्सला ब्लर करतं. जिथे आपल्याला घाम येतोय ना, तिथे ते ब्लर केल्यामुळे काय होणार, तिथे तो घाम जो आहे किंवा तिथलं ऑइल प्रोडक्शन जे आहे ते कमी होतं आणि त्याच्यामुळे मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग टिकून राहतो. सोबतच मेकअपला फ्लॉलेस होण्यासाठी आपलं जे प्रायमर आहे ते मदत करतो. एवढे सगळे उपयोग आहेत की नाही. आता कुठलं वापरतं ते दाखवते. ते मी रेनीचं वापरतेय. आता रेनीचं खूप महाग येतं, त्याच्यामुळे तुम्ही जर ऑफिस गोईंग असाल तर तुम्ही घेऊ शकता. पण मला माहितीये, जर तुम्ही कॉलेज गोईंग आहात आणि एवढे इन्व्हेस्ट करायला आपल्या जवळ पैसे नसतात, तर तुम्ही काय करायचं, इल्लेटिनचं येतं. 100 रुपयाच्या आतमध्ये कित्येक प्रायमर आहेत. सो ती घेऊ शकता. नायकावर जायचं, अमेझॉनवर जायचं आणि बघायचं. आता मी तुम्हाला सांगते प्रायमर लावायचं कुठे. तर सगळ्या चेहऱ्याला लावलं तरी चालतं, पण थोडंसं घेऊन लावायचं. आता जास्त लावायचं कुठे, जिथे आपल्याला जास्त घाम येतो तिथे, बाकी नाही. आता मला सांगते, माझी नॉर्मल स्किन आहे, पण माझी कधी कधी कॉम्बिनेशन स्किन मध्ये बदलू शकते. सो मी बहुतेक काय करते, कॉम्बिनेशन स्किन प्रमाणे सगळे मेकअप करते किंवा जे माझं काही आहे प्रोडक्ट आहे ते वापरते. आता मी माझं प्रायमर जे आहे ते इथे लावून घेतलं पूर्ण आणि इथे लावते, कारण कॉम्बिनेशन स्किन इथे असते, टी झोन आणि इथे. ओके, आणि थोडंसं मी बाजूला लावलं आहे, कारण मेकअप देखील छान फ्लॉलेस झाला पाहिजे. आणि अंडर आयजला मी थोडंसं करते, कारण अंडर आयजला कधी कधी ना मेकअप निघून जाण्याची जास्त शक्यता असते. शक्यता म्हणायला गेलात तर 90% शक्यता असते की अंडर आयचा मेकअप क्रीजच होतोच होतो. सो ते कोणाचं होत नाही असं नाही, मेकअप आर्टिस्ट देखील असं त्यांचा देखील होतो. पण आज जो दाखवणार आहे ना, तो क्रीज नाही होणार. सो अशा प्रकारे प्रायमर लावून झालंय. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये मी ते वापरणार आहे बर्वाचं फाउंडेशन. हे जे फाउंडेशन आहे ना, तुम्ही रेग्युलर यूज साठी वापरू शकता. बर्वा हा एक मराठी ब्रँड आहे आणि मराठी माणसाने कोणती ब्रँड सुरू केलाय तर प्लीज त्याला अक्षरशः मी असं म्हणेन की त्याला सपोर्ट करा तुम्ही. आणि खूप छान फाउंडेशन आहे. मी याच्यामध्ये कलर जो आहे ना, बेज कलर आहे आणि हे साधारणतः मला 250 रुपयाला समथिंग काहीतरी पडलं होतं. अक्षरशः खूप सुंदर. आणि मी म्हणेन हे गाईच्या तुपापासून बनलेलं असतं. मग दाखवते कशा प्रकारे आहे बघा. हे गाईच्या तुपापासून बनलेलं असतं, हे नॅचरल आहे, याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नाहीये, त्यामुळे तुम्हाला याचा काहीही साईड इफेक्ट होणार नाही, ही त्यांनी गॅरंटी दिली. आणि मी पण वापरते, खूप दिवस झाले. सो मला इथे काही वाटत नाहीये. बघा माझे ना हात पूर्ण ऑइली झाले, त्यामध्ये उघडत नाहीये. मी पूर्ण हात पुसून घेते, मग उघडते. तो अशा प्रकारे आपलं फाउंडेशन येतं. थोडं छोटीशी डब्बी येते याच्यामध्ये. सो याच्यामध्ये जास्त काही मोठंसं नाहीये. मी इथे माझा कन्सिलर ब्रश आहे, त्याने मी हे यूज करणार आहे. तर कसं यूज करणार मी तुम्हाला दाखवते. नॉर्मली कन्सिलर ब्रशने मी असं प्लेस करणार आणि ते नॉर्मल मी लावत जाणार अशा प्रकारे, आणि नंतर मी ब्लेंड करणार. बस एवढंच तुम्हाला करायचंय. जास्त काही मोठंसं नाहीये, नॉर्मली लावत जायचं आणि त्याला छान असं ब्लेंड करत जायचं, किंवा असं असं तुम्ही जरी केलं तरी छान ब्लेंड होतं ते. हे बघा, आपण पटापटा छान ब्लेंड करून घेऊया.
आता हे ब्लेंड केल्यावरती किती छान दिसतंय बघा, छान वाटतं की नाही. आता ह्याला आपण सेट करून घ्यायचं असतं. तर सेट करण्यासाठी इथे आपण यूज करणार आहोत सेटिंग पावडर, जी ब्लू हेव्हनची आहे. आणि मी तुम्हाला सांगते, थोडा वेळ थांबा, साधारणतः 1 मिनिट थांबायचा, नंतर सेट करायला घ्यायचं. कारण काय होतं कधी कधी आपण थांबत नाही आणि त्याच्यामुळे ना आपला जो चेहरा जो आहे तो अजून जास्त ऑइली होऊन जातो आणि डायरेक्ट आपण सेटिंग स्प्रे किंवा सेटिंग पावडर यूज केली किंवा हा कॉम्पॅक्ट यूज केला तर डायरेक्ट जाऊन बसते आणि तो डायरेक्ट ब्रश मध्ये येते आणि त्यामुळे मेकअप निघून जातो. सो तुम्ही बघू शकता आपला सेटिंग जो पावडर आहे किंवा आपली कॉम्पॅक्ट पावडर आहे ती वापरून झालेली आहे. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. आणि हा जो मेकअप लुक तुम्हाला मी दाखवत आहे तो साधारणतः करायला तुम्हाला 10 मिनिटं बस झाली. सो आपली नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे आपला लिप अँड चिक टिंट. आता इथे मी यूज करते लिप अँड चिक टिंट, जो की आहे इनसाइडचा आणि ह्याचा युनिवर्स स्प्रिंकल समथिंग आणि हा पर्पल कलरचा आहे. अशा प्रकारे येतो. बघू शकता पर्पल कलर आहे. गो फॉर इट पर्पल साठी, कुठल्याही स्किन टोनचा असाल तरी. आणि सोबतच तुम्ही एक न्यूड मध्ये पण येतो ह्याच्यामध्ये, जो माझ्याकडे आहे ऑलरेडी, मी इथं दाखवलाय लुक करून. साधारणतः ह्याच्या आधी लुक आला असेल तो. सो अशा प्रकारचा आहे. तर घ्यायचा 2 बोटाने अशा प्रकारे आणि तो ऍज ए ब्लश म्हणून लावायचे. ओके, आता ह्याला ब्लेंड करायचं, पण त्याआधी इकडे पण लावून घेऊया. आता ह्याला ब्लेंड करा. छान ब्लेंड करून घ्यायचं हातानेच. आता तुम्ही कसं ब्लेंड करायचं, तुमचं ब्लश कसं लावायचंय तुम्हाला हे तुमच्यावर आहे. म्हणजे तुम्हाला असं वरती नेऊन आवडतं पूर्ण नाकावर, मी असं डब्ल्यू शेप मध्ये लावते. काही लोकांना इथून इथपर्यंत असं आवडतं, तर ते तुमच्यावर आणि फेस शेप नुसार देखील असतं ते. आता ब्लश कसं लावायचं फेस शेप नुसार, हा लवकरच मी एकदा व्हिडिओ घेऊन येईन, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की आपण ब्लश कसं लावायचं असतं. आता हे ब्लश जे लावलंय ना, त्याला आपण पुन्हा अगेन आपल्या सेटिंग पावडरने थोडस सेट करून घ्यायचं. काय करायचंय, फक्त नॉर्मली पावडरचा पफ घ्यायचा आणि फक्त इथे थोडासा फिरवायचा, एकदम थोडंसं, कारण ते थोडस हे असतं, थोडस ऑइली असतं, ऑइली टाईप ऑफ असतं. थोडासा फिरवायचा, झालं तुमचं काम. आता ते ब्लश लावून झालंय. आता वळतोय आपण नेक्स्ट स्टेपकडे. आता नेक्स्ट स्टेप काय बरं, तर हे जे ब्लश आहे ते थोडंसं घ्यायचं, एकदम थोडंसं, आणि दोन्ही आयलिड वरती थोडंसं लावायचं आणि बस तुम्हाला ब्लेंड करायचंय त्याला. अशा प्रकारे दोन्ही आयलिड वरती ब्लश म्हणून आपण ते पर्पल कलरचं लिप अँड चिक टिंट वापरलाय. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आपला आयब्रोजना सेट करणे. त्यासाठी इथे मी यूज करतेय हा लाईक मार्कची ही आयब्रो पेन्सिल. नॉर्मली काय करून घ्यायचं, एक मी ना कालच टाकला होता एक व्लॉग, एक शॉर्ट टाकला होता की आयब्रोज कसे सेट करायचे. सो स्पुली घ्यायची, त्यांना सेट करायचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर तुमचा मागून तुम्हाला सुरुवात करायची. तर मी इथून करते कारण माझं इथे फुल करायला लागतात. मागील मध्यापर्यंत तुम्हाला डार्क भरायचे आहेत आणि हा ब्राऊन कलरचा घ्यायचा आणि पुढे तुम्हाला एकदम छोटेसे भरायचे आहेत, म्हणजे एकदम लाईट. सो अशा प्रकारे आता झालेला आहे की नाही आयब्रो. हा कसा वाटतंय बघा, आणि हा बघा. सो आपण हा देखील सेम फील करून घेतो.
सो अशा प्रकारे आपले आयब्रोज फिल करून झालेले आहेत. आता वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे, ते म्हणजे आपलं काजळ. सो काजळसाठी इथे मी यूज करणार आहे हा शुगरचं आपलं काजळ आणि थोडंसं आपण बोल्ड लावायचंय. सो आपण बघूया आता काजळकडे वळतोय. तुम्ही बघू शकता काजळ किती गोड लागलाय आणि डोळा किती छान दिसतोय. आता हा डोळा बघा आणि हा डोळा किती फरक आहे बघा. हा डोळा आवडतोय की नाही, छान दिसायला वाटतोय आणि हा डोळा थोडासा उघडा उघडा वाटतोय. सेम असं काजळ लावून घ्या, तुमचं काम झालं. आणि एवढं सुंदर आहे, स्वच्छ आणि पटकन लावणं काजळ. आता काजळ लावून झालंय. आता काजळ ना आता आपण खाली लावलंय. हेच काजळ तुम्हाला वरच्या वॉटर लाईनला देखील लावून घ्यायचंय. ते कसं सांगते. काय करायचं आपण, हे काजळ जे आहे ते अशा प्रकारे पकडायचं आणि बस वरती बघायचं किंवा असा डोळा टाकायचा आणि बस फिरवत जायचं स्वतःच्या मनाने. ओके, तुम्हाला समजतंय तुम्ही फिरवताय की नाही. डन झालं की नाही. सो अशा प्रकारे काजळ लावून झालंय. तुमच्या जवळ जे काही काजळ असेल, एखादं वॉटरप्रूफ काजळ आपल्याजवळ असलंच पाहिजे. सो मी तुम्हाला सांगते, माझ्याजवळ आहे हे शुगरचं काजळ. तुम्ही कुठल्याही प्रकारचं वॉटरप्रूफ स्मजप्रूफ काजळ घ्या, हे तसंच आहे सेम आणि डार्क कलर तर एकदम मस्तच आहे. सो कुठल्याही प्रकारचं असं काजळ घ्या आणि त्याने शिका पहिल्यांदा तुमचं आयलाइनर कसं लावायचं. किंवा तुम्ही ऑफिसला जाताय, कॉलेजला जाताय आणि त्या टायमिंगला जर तुम्हाला आयलाइनर लावायचं असेल, पण ते वाला आयलाइनर नकोय, तर एक काजळमध्ये इन्व्हेस्ट करा. तर तुमचं काजळचं काम करतंय प्लस आयलाइनरचं देखील काम करतंय. सगळ्यात पहिलं काय करायचं, काजळ घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर ते ह्या डोळ्याला बघा तुम्ही. आता हा जो पॉइंट आहे, इथून तुम्हाला इथपर्यंत एक लाईन ओढायची. अशा प्रकारे. ओके, आता ही जी लाईन आहे, ह्या लाईनला तुम्हाला इथे एक लाईन लावायची. इथे एक पॉइंट द्यायचा आणि ह्या पॉइंटला ह्या लाईनला जोडत न्यायचंय. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं छान असं आयलाइनर लावलंय. तर पुढे तोच पॉइंट मला इथपर्यंत पुढे जोडत आणायचा आहे. कधीही पुढून सुरुवात करू नका. कायम मागूनच सुरुवात केली तर तुमचं आयलाइनर व्यवस्थित येणार. जर तुम्ही पुढून सुरुवात केली तर आयलाइनर व्यवस्थित येणार नाही आणि पुढचं टोक कायम आणि कायम छोटंसं असलं पाहिजे. सो अशा प्रकारे तुमचं छान असं विंग असं आयलाइनर लावून झालेलं आहे. त्यानंतर वळतोय आपण आपल्या मस्काराकडे. सो घ्यायचा मस्कारा, छान असा लावून घ्यायचा. मस्कारा लावताना कायम मागून लावायचा. आणि मग आपल्याला पुढे यायचं असतं आणि सेम तसाच मस्कारा खाली लावायचा असतो. आता थोडा वेळ थांबायचं, तो पण तिकडचा लावून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला दुसरं सांगते. आणि तुम्ही बघू शकता आपले आयलॅशेस कसे वाटतायत. पुन्हा ह्या साईडला झिगझॅगने लावायचं.
सो अशा प्रकारे आपला मस्करा आपण लावून घ्यायचा असतो. सो आता मस्करा लावून झालाय. आता आपण काय करणार आहोत, लिपस्टिक कडे येणार आहोत. नेक्स्ट स्टेप आपली लिपस्टिक आहे. लिपस्टिक साठी जी तुमची आवडती लिपस्टिक आहे, तुम्ही कम्फर्टेबल आहात ती लिपस्टिक लावा. मी इथे कायम हीच लावते, सो मी हीच लावणार आहे. खूप सारे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही ही लिपस्टिक, सो मी हीच लावते, त्यामुळे मी तीच लावते. सो अशा प्रकारे आपली आवडती लिपस्टिक आपण लावून घ्यायची आणि आपला मेकअप झाला. त्यानंतर लास्ट स्टेप असते ते म्हणजे आपला सेटिंग स्प्रे. सो सेटिंग स्प्रेसाठी इथे मी ब्लू हेव्हनचा सेटिंग स्प्रे करते. मस्त असा छान असा ढवळायचा आणि त्यानंतर स्प्रे करायचा थोडंसं, एकदम जास्त नाही, आणि लांबून. आणि बस तुमचा मेकअप लुक तयार आहे. सोबतच हा खूप सुंदर दिसतोय, एलिगंट दिसतोय आणि काही जास्त केल्यासारखं वाटत नाहीये, नॉर्मल वाटतंय. सो अशा प्रकारे मेकअप करायचा आणि त्यानंतर तुम्ही रेडी व्हायचंय तुमच्या ऑफिससाठी, तुमच्या कॉलेजसाठी. चला आता आपण इयरिंग्स वगैरे वेअर करूया, छान हेअरस्टाईल करूया आणि रेडी होऊया.